नाशिकमधल्या पाथर्डीच्या महापालिका शाळेत विद्यार्थी वरांड्यात बसून शिक्षण घेत असल्याची बातमी काल झी मीडियाने दाखवली होती। या वृत्ताची दखल महापौरांनी घेत तात्काळ शाळेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। त्याचबरोबर इमारतीच्या बांधकामालाही ताबडतोब सुरुवात होणार आहे। पाथर्डीतल्या महापालिका शाळेतले विद्यार्थी गेल्या 25-30 वर्षांपासून वरांड्यात बसूनच शिकतायत। कधी अंगणात तर कधी झाडाखाली शाळा भरतीये। झी मीडियाने ही बातमी काल दाखवली आणि आता महापालिका खडबडून जागी झाली। सर्वात प्रथम आपले झी 24 तासचे मनापासून आभार मानेल की जो 25 वर्षापासूनचा जो प्रश्न प्रलंबित होता की जेणेकरून 450 विद्यार्थी तिथे आहे आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावला, त्याबद्दल प्रथमतः आपल्या टीव्ही चॅनलचं झी न्यूजचं मनापासून अभिनंदन करेल। असंच आमच्याबरोबर हमेशा ज्या महत्त्वाच्या प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही साथ द्याल अशी तुम्हाला येत्या ह्या निमित्ताने विनंती करेल। गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस स्थायी समिती सभापती आणि तिथले नगरसेवक सुदामजी कोंबडे हे ज्यावेळेस आले त्यावेळेस प्रशासनाला त्याबाबत जाब विचारण्यात आला आणि त्यानंतर तात्काळ त्यांना त्या संबंधातलं डॉकेट महासभेवर सादर करण्याकरता आदेशित केलं आणि त्यानुसार त्यांनी कालच्या महासभेमध्ये त्याबाबतचं डॉकेट प्रस्तावित केलेलं होतं। त्याला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे। लवकरच त्या संदर्भातली निविदा काढून निविदेनंतर स्थायी समितीच्या मंजुरीअंती ते कामकाज सुरू केलं जाईल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।